आज आपल्या या विकास समाचारच्या स्टुडिओमध्ये जे पोलीस खात्यामध्ये डीएसपी म्हणून कार्यरत होते ते निवृत्त झालेले आहेत. ते पोलीस खात्यामध्ये असताना सुद्धा समाज कार्य करत होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे आणि ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पण आहेत. आता रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने पालघर जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. ते पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत. आमच्या सोबत आहेत मधुकर पांडुरंग चौधरी त्यांचं नाव आहे. विक्रमगड तालुक्यामध्ये राहतात ते. आता आगामी येणाऱ्या निवडणुकीसाठी ते काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागत आहेत. ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारी का मागावी, ते कशाला उभे राहायला बघतात, आम्ही त्यांच्या बरोबर आज थेट बातचीत करणार आहोत. त्यांच्या प्रथम विकास समाचारमध्ये स्वागत आहे. मधुकरजी, तुम्ही पोलीस खात्यामध्ये तुमच्या आयुष्य घालवलं, अर्धा घालवला आणि आता तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये आहेत. काँग्रेस पक्षामध्ये पालघर तालुक्यात पालघर लोकसभेमध्ये तुम्ही उभं राहायला बघतात, तुम्ही इच्छुक आहेत. तुम्ही का काँग्रेस पक्षाची उमेदवारी लढवायला बघतात, याचं कारण काय, काय बोलाल याबद्दल? मी पोलीस खात्यात 30 वर्ष सर्व्हिस केली, समाजकार्य केलं आणि आता सुद्धा काँग्रेस पक्षात येऊन समाजकार्य करायचे आहे. त्यासाठी मी लोकसभेसाठी इच्छुक आहे. अच्छा, लोकसभेसाठी तुम्ही इच्छुक आहे. का इच्छुक आहे? तुम्हाला काय करायचं आहे या जिल्ह्यामध्ये? या जिल्ह्यामध्ये पूर्वी दामोदर बारकू शिंगडा हे खासदार होते 25 वर्ष. त्यांच्या काळात त्यांनी काँग्रेसच्या वेळेस अणुशक्ती केंद्र तारापूर हे आणलं. त्याच्यानंतर पालघर जिल्हा त्यावेळेस ठाणे जिल्हा होता. ठाणे जिल्ह्यात रोजगार कमी होता, तर त्या रोजगारासाठी त्यांनी तारापूर MIDC आणली, वाडा MIDC आणली. त्या दृष्टिकोनातून लोकांना रोजगार दिलेला आहे. दामू शिंगडा गेल्या 25 वर्षापासून खासदार होते. त्या तुमचं मत आहे की त्यांनी अणुशक्ती केंद्र आणलेलं आहे, तारापूर MIDC आणले, वाड्यामध्ये MIDC आणलेली आहेत. रोजगाराचा प्रश्न जे होता ते मिटवण्यासाठी रोजगार मिळावा तरुणांना म्हणून त्यांनी एक कामं केलेले आहेत. परंतु त्यानंतर जे खासदार या लोकसभेमध्ये होऊन गेलेले आहेत, राम नाईक आहेत, आता राजेंद्र गावित आहेत, ते काही कामं करत नाही का? काय बोलाल याबद्दल तुम्ही? अद्याप सॅटिस्फॅक्शन असं काम केलेलं नाही, चांगलं कामं केलेलं नाही. त्यांनी काहीच कामं नाही केलेली आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये. त्यांच्या कारकिर्दीत फक्त पालघर जिल्ह्याचं हेड ऑफिस चांगलं बांधलेलं आहे. अच्छा, अजून तर तसं काही दिसत नाही. काय आरोग्याची सुविधा आहे इकडे? आरोग्याची अजिबात सुविधा नाही. आरोग्याची सुविधासाठी इथे ट्रॉमा हॉस्पिटल मनोरचं बांधलेलं आहे, ते अपुरं आहे. त्याच्यानंतर वारली हट नांदगावचं तेही अपुरं आहे. त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर जे जे हॉस्पिटल आहेत ते अपुरे आहेत. तिथे सुविधा नाही. सर्व आरोग्यासाठी लोकांना सेलवासला जावं लागतं, वापीला जावं लागतं, नाशिकला जावं लागतं. तर त्यासाठी सुविधा त्यांनी केलेली नाही. अच्छा, म्हणजे इथे आरोग्याची सुविधा नाही. रोजगाराबद्दल काय सुविधा केली? रोजगाराबद्दल सुविधा अशी ठोक अशी केलेली नाही. अद्याप लोक मोखाडा, जव्हार, विक्रमगड येथील लोक स्थलांतर होतात काम नसल्या कारणाने, रोजगार नसल्याने. आणि इथे कुपोषणाचा प्रश्न फार आहे, तो पण मिटलेला नाही. वर्षोनवर्ष चालूच आहे. ज्या बेसिक सुधारणा व्हायला पाहिजेत त्या सुधारणा यात जिल्ह्यामध्ये झालेल्या नाही. आणि म्हणून तुम्ही उभे राहायला बघता? त्यासाठी जर आमच्या काँग्रेस पक्षाने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, सोनिया गांधी आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांनी जर मला काँग्रेसतर्फे संधी दिली लोकसभेसाठी, तर आम्ही इच्छुक आहेत त्यासाठी. आणि हे जे गोरगरिबांचे कामं आहेत ती निश्चितपणे आम्ही
करू शकतो. अच्छा अच्छा. मी काय म्हणतो, जे आता विरोधी पक्षाच्या जे केंद्रात त्यांची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता आहे, तर ह्या लोकांचा दृष्टिकोन कसा आहे ग्रामीण भागाकडे? काय मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, हे पण सुद्धा इथे लक्ष देत नाही का? काय बोलणं याबद्दल? जे आताचं धोरण आहे भाजप सरकारचं, याच्यामध्ये गरीबात गरीब माणूस कसा होईल हा त्यांचा दृष्टिकोन आहे. नुसत्याच घोषणा चालू आहेत त्यांच्या, आणि त्याच्याबद्दल त्यांचं काहीच नाही, लक्ष अजिबात नाही त्यांचं. म्हणजे ज्या बेसिक सुविधा आहेत, आता उदाहरणार्थ पालघर जिल्ह्यामध्ये लहान लहान धरणं बांधायला पाहिजेत, म्हणजे पाण्याची सोय होईल, त्याच्यानंतर रोजगार होईल, लोक आधुनिक शेती करतील आणि त्याच्याने उद्धार होईल. तसेच त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा बट्ट्याबोळ आहे, अपुरे शिक्षक आहेत, शिक्षणाची सुविधा जी पाहिजे ती दिलेली नाही, आणि शिक्षक नसल्या कारणाने मुलांना शिक्षण बरोबर मिळत नाही. जेमतेम ह्या पालघर जिल्ह्यामध्ये 10वी ते 12वी विद्यार्थी शिकतात आणि घरीच राहतात. जर शेतीचा व्यवसाय करू शकत नाही आणि शिक्षण पुढे घेऊ शकत नाही, तर याच्यासाठी सरकारने काहीतरी ठोस असं काहीतरी करायला पाहिजे. ते अद्याप केलेले नाही. म्हणजे ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये अजून जे प्रलंबित कामं आहेत तसेच आहेत, असा बोलायचा उद्देश आहे. होय, परंतु धरणे मिळत नाही असं तुमचं मत आहे. पण दामू शिंगळा यांनी जेव्हा 25 वर्ष राज्य केला, पण खासदार होते, तेव्हा त्यांनी काय धरणं वगैरे बांधले नाही का? नाही, त्यांनी सूर्य प्रकल्प बांधला, धामणी डॅम बांधला, आणि मोठे मोठे रस्ते केले, आणि खेडोपाडीत जे रस्ते नव्हते ते रस्ते केले त्यावेळेस काँग्रेसच्या काळात. हा, आता असं दाखवून द्या ह्या भाजप सरकारच्या काळात आता 8 वर्ष राजेंद्र गावित खासदार आहेत, त्यांनी असं कुठलं मोठं काम केलेलं आहे की दाखवण्यासारखं? असं तर कुठेच दिसत नाही. अच्छा, म्हणजे राजेंद्र गावितनी कोणताही काम केला नाही असं तुमचं मत आहे. आणि तुम्हाला काँग्रेस पक्षाने जर तिकीट दिलं उमेदवारीसाठी, तुम्ही निवडून येणार का? हो, निश्चित निवडून. लोकसंख्या आहे तुमच्या बरोबर? हो, आमच्या बरोबर आहे ना, आमचं काम आहे, पक्षाचं काम आहे. हा, आणि आता आम्ही इंडिया आघाडी ठरवू, जर लढलो आम्ही तर निश्चितपणे आम्ही विजयी होऊ. आणि विजय झाल्यानंतर काय काम करणार तुम्ही? जे आता कामं सामाजिक कामं आहेत, गोरगरिबांची कामं आहेत, मुळात म्हणजे रोजगार, शिक्षणाची सुविधा, हे मुळात द्यायला पाहिजे. जर माणूस शिकला, नोकरी लागला किंवा कुठलाही धंदा करू शकतो, त्याच्याने माणसाची प्रगती होते. नुसते शासनाच्या याच्यावरच नाही, तर या आपण सुख सुविधा दिल्या तर निश्चितपणे सुधारणा होऊ शकेल. अच्छा, निश्चितपणे सुधारणा होऊ शकते. शैक्षणिकचा फार मोठा मुद्दा आहे या जिल्ह्यामध्ये. परंतु एक सामाजिक संस्था आहे जिजाऊ नावाची, जो आमदारने, खासदारने, मंत्रीने काही मिळत नाही, तो या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक, आरोग्य आणि रोजगार या संदर्भात बराचसा तो कामं करतोय. खरोखर तो काम करतोय का? काय बोलाल याबद्दल तुम्ही? आणि त्याला लोक विरोध का करतात? निलेश सांबरे यांची जिजाऊ संघटना जी आहे, जे आज परत पालघर जिल्ह्यामध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी जे काम केलेलं नाही, हे काम निलेश सांबरेंनी केलेलं आहे. त्यांच्या शैक्षणिक संस्था चांगल्या आहेत, त्यांच्या रोजगाराच्या संस्था चांगल्या आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांचं काम ह्या जिल्ह्यामध्ये पालघर उत्तम आहे. त्यांनी पोलीस भरतीसाठी प्रत्येक तालुक्यात अकॅडमी चालू केलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी लायब्ररी चालू केलेली आहे, जेणेकरून मुलं MPC UPC देऊ शकतील, आणि वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या MPC थ्रू परीक्षा आहेत त्या देऊन अधिकारी बनतील, अशी त्यांनी सगळ्या तालुक्यामध्ये व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे त्यांचं काम एकदम उत्तम आहे. काम उत्तम आहे, पण त्याला लोक काही विरोध करतात, त्याबद्दल काय बोलणार? आता असं चांगलं काम करणाऱ्याला बरेचसे लोक विरोधी असतातच. तसं आता हे विरोधक नावाने करतात, पण त्यांचं काम एकदम उत्तम आहे, आणि ह्या जिल्ह्यामध्ये त्यांच्यासारखं अद्याप कोणी काम केलेलं नाही. जे लोकप्रतिनिधीला जमलं नाही ते त्यांनी काम केलेलं आहे. अच्छा, जे लोकप्रतिनिधीला जमलं नाही ते त्यांनी काम केलेलं आहे. ती आमच्या सोबत होते मधुकर चौधरीजी, हे आता खासदारसाठी काँग्रेस पक्षातून लोकसभा लढवणार आहेत आपली पालघरची, आणि त्यांनी आज आपली या स्टुडिओमध्ये मुलाखत दिली.
ते काही कामं करणार आहेत आणि जे कामं केली नाही त्यांनी विरोधकांनाही बोललेलं आहे. याबद्दल ते आज आमच्या इथे स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी एक छोटीशी मुलाखत दिली. त्याबद्दल विकास समाचारकडून त्यांचा धन्यवाद करतोय.